Good morning, dear students. Today we are taking the next topic from the chapter number 11, magnetic material. That topic name is the magnetization and the magnetic intensity here. In previous lecture, we see the magnetic dipole moment for the orbit for the electron revolving around the nucleus here. Now next topic is what is the meaning of magnetization and what is the meaning of magnetic field intensity here. So as in order to understand the magnetization meaning, first you should understand what is the इलेक्ट्रिकल कंडक्शन हे म्हणजे जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटी बघतो तेव्हा आपण तिथे काय कन्सिडर करतो इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ती थेरी तुमची सगळी झालेली आहे. तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इट इज इक्वल्स टू द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. जसं एखाद्या मटेरियलची इलेक्ट्रिक प्रॉपर्टी दाखवण्यासाठी जसं तुम्ही इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट यूज करतात, सेम एखाद्या मटेरियलचे मॅग्नेटायझेशन किती प्रेझेंट आहे, ते मटेरियल किती प्रमाणात मॅग्नेटिक आहे हे कोण ठरवतं? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. तर सपोज मी एखादं मॅग्नेटिक मटेरियल घेतलं. सपोज दिस वन इज अ मॅग्नेटिक मटेरियल फेरस ऑक्साइड. इट इज अ मॅग्नेटिक मटेरियल हियर. In this magnetic material there are number of magnetic dipole moments are present here, in which there are number of magnetic dipole moments are present here. All these magnetic dipole moments are randomly oriented. All these magnetic dipole moments are randomly oriented. आता आपण तुम्ही जर एखादं मॅग्नेटिक मटेरियल बघितलं तर त्याला आपण इलेक्ट्रिसिटी दिल्यानंतर ते स्टिक होतं का? नाही. ऑलरेडी इट विल बी हॅविंग इट्स इंट्रिन्सिक property of the magnetization here. So suppose we are taking the ferrous oxide here. In that ferrous oxide there are number of magnetic dipole moments are present. All these magnetic dipole moments are oriented randomly here. मग ते जर randomly oriented होत असेल तर ते काय करणार? एकमेकाला कॅन्सल करणार. हा जो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आहे हा ह्या डायरेक्शनने जो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट जातो त्याला काय करणार? कॅन्सल करणार. मग असं जे मटेरियल आहे की ज्याच्यामध्ये की सगळे डायपोल मोमेंट्स एकमेकांना कॅन्सल होतात, ते काही मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवेल का? नाही. त्याच्यामध्ये काही मॅग्नेटायझेशन असेल का? नाही. बट देयर आर सम मॅग्नेटिक मटेरियल लाईक ए फेरस ऑक्साइड हियर, इन विच व्हेन वी आर टॉकिंग अबाउट द मॅग्नेटिक डायपोल मोमेंट देयर आर सम नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हियर. म्हणजे जरी ते रँडमली ओरिएंटेड होत असेल तरी पण त्यांच्यामध्ये काहीतरी नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट राहतं. म्हणजे काही प्रमाणात त्याच्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट राहतात. And that net dipole moment gives the magnetization here. So तुम्ही magnetization कसं डिफाइन करू शकता? Magnetization it is defined as it is the ratio of magnetic dipole moment per unit volume here. So you can define the magnetization. Magnetization it is defined as it is the magnetic dipole moment per unit volume here. आलं लक्षात magnetization definition? Magnetization म्हणजे एखादं मॅग्नेटिक मटेरियल जर कन्सिडर केलं त्याचा थोडासा व्हॉल्यूम कन्सिडर केला. Suppose we are considering this volume here. In that volume there are some magnetic dipole moments आणि तो जो रेशो आहे तो काय करतात? It gives the magnetization here. मग जर magnetic dipole moment कमी असेल तर त्याचा जो रेशो येईल त्याच्याप्रमाणे त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी ठरवली जाते. आलं लक्षात मॅग्नेटायझेशन. देन नेक्स्ट वन इज द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. ही मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी कशावर डिपेंड आहे? मॅग्नेटायझेशनवर. तर ते आपण पुढे डेरिवेशन मध्ये बघणारच आहोत. तर आले लक्षात मॅग्नेटायझेशन. मॅग्नेटायझेशन इट इज नथिंग बट इट इज द रेशो ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम. मग आता आपण मॅग्नेटायझेशनचा फॉर्म्युला फाइंड आउट करणार आहे. मग तो फॉर्म्युला कसा फाइंड आउट करणार आहे? तर मॅग्नेटायझेशन जी प्रॉपर्टी आहे इट गिव्स बाय द सॉलिनॉइड हियर. सॉलिनॉइडची ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे कन्स्ट्रक्शन कसं असतं. एक पाईप असतं, त्या पाईपला सर्क्युलर कॉईल बाउंड केलेली असते विथ एन नंबर ऑफ टर्न्स हॅव्हिंग द लेंथ एल हियर. मग सॉलिनॉइड जो आहे त्याच्यामध्ये काय एन नंबर ऑफ टर्न्स त्याचा बाउंड केलेले आहे आणि त्याच्यामध्ये जी काही फील्ड असेल दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द सॉलिनॉइड. आणि त्या सॉलिनॉइडमध्ये आपण काय केलेलं आहे? फेरस ऑक्साईडचा रॉड ठेवला किंवा कुठल्याही मॅग्नेटिक मटेरियलचा एक रॉड त्याच्यामध्ये इन्सर्ट केला आणि मग त्याच्यावरून आपण त्याचं मॅग्नेटायझेशन फाइंड आउट करणार आहे. तर कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय घेतलं आहे? इन ऑर्डर टू फाइंड आउट द फॉर्म्युला फॉर मॅग्नेटायझेशन वी आर टेकिंग इन टू कन्सिडरेशन सॉलिनॉइड. सॉलिनॉइड म्हणजे काय असतं? एक पाईप असतो, त्याला काय केलेलं आहे? नंबर ऑफ टर्न्स बाउंड केलेले आहे. या ज्या आहेत दीज आर द नंबर ऑफ टर्न्स फाउंड ऑन द सर्क्युलर सिलेंडर हियर ऑर द सॉलिनॉइड हियर. जेव्हा तुम्ही ह्या कॉइल्स त्याच्यावर बाउंड करतात तेव्हा त्याला सॉलिनॉइड म्हणतात. जर तुम्ही नुसतं पाईप घेतला त्याला सॉलिनॉइड म्हणता येईल का? नाही. व्हेन यू आर बाउंडिंग द नंबर ऑफ टर्न्स देन यू कॅन कॉल इट ॲज ए सॉलिनॉइड हियर. मग हा जो सॉलिनॉइड कन्सिडर केला आहे ह्याच्यामध्ये किती मॅग्नेटिक फील्ड आहे? μ0 इंटू एन आहे. सॉलिनॉइड जो आहे त्याला तुम्ही काय केलेलं आहे?
कॉईल वाउंड केलेली आहे. आता त्या कॉईल वाउंड केल्यामुळे त्याच्यामधून जेव्हा करंट फ्लो होणार, या कॉईलमधून जेव्हा करंट फ्लो होतो तेव्हा त्या करंटमुळे जी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ती मॅग्नेटिक फील्ड आहे बी झिरो इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू एन आहे. म्यू झिरो म्हणजे काय? मॅग्नेटिक परमियाबिलिटी. म्यू झिरो इट इज द मॅग्नेटिक परमियाबिलिटी फॉर द मॅग्नेटिक मटेरियल. What is N? N it is the number of turns. I current flowing through number of turns here. So this is the value of the magnetic field in solenoid here. आता ह्या solenoid मध्ये काय केले आपण? एक रॉड ठेवलाय. We are keeping one rod of the magnetic material inside the solenoid here. मग तुम्ही तो कुठल्याही मटेरियलचा रॉड ठेवू शकता. Suppose we are taking the ferrous oxide rod in this material here. मग आता हा काय? मॅग्नेटिक मटेरियल. मग ह्याच्यामुळे पण काय होते तिथे मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग किती मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्या रॉड मुळे? दॅट मॅग्नेटिक फील्ड विच इज इंड्यूस्ड ड्यू टू दिस बार इट इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू द एम. म्यू झिरो इंटू द एम. व्हॉट इज एम? एम म्हणजे काय? ह्या रॉडचं मॅग्नेटायझेशन आहे. सो बी एम दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द रॉड. बी एम इट इज इक्वल्स टू म्यू झिरो इंटू द एम. मग आता टोटल मॅग्नेटिक फील्ड जी असणार आहे ती कशामुळे असणार आहे? It is due to the solenoid as well as it is due to the rod here. So total magnetic field due to the solenoid B0 plus magnetic field due to the rod, that is the Bm here. So we are keeping these two values in this equation here. So you get B equals to mu0 Ni plus mu0 M here. This is for the solenoid and this one is for the rod which is kept in that solenoid here. Now B is equals to mu0 Ni plus mu0 M. हा झाला. दिस वन इज अ मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द टोटल मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू दिस solenoid and the bar rod here. Now next concept we are going to study here, it is the magnetic field intensity here. That magnetic field intensity it is the H is equals to Ni here. म्हणजे तुम्ही त्या सॉलिनॉइडला किती नंबर ऑफ टर्न्स फाउंड केलेले आहे त्याच्यावर डिपेंड काय होते मॅग्नेटिक फील्ड तुमची डिपेंड्स आहे. कारण जेवढे नंबर ऑफ टर्न्स जास्त तेवढी मॅग्नेटिक फील्ड काय आहे? जास्त. जेवढी मॅग्नेटिक फील्ड जास्त म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जास्त म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जास्त. जसं तुम्ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी डिफाइन करता, जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जास्त तेवढा करंट जास्त. सेम ॲज पर द मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी इज कन्सिडर्ड, नंबर ऑफ टर्न्स विल बी मॅक्सिमम, magnetic field will be maximum, magnetic field intensity will be maximum. So the formula is for the magnetic field intensity H is equals to N into the I. N is the number of turns, I is the current flowing through that coil here. So H is equals to Ni. So instead of this Ni, we can write down here the H. So B is equals to mu 0 H plus mu 0 M. Mu 0 will be cancelled here, so it becomes H plus M here. So H is equals to, हे झालं एक relation. B is equals to mu 0 H plus M. H is equals to, फक्त आपण टर्म्स रिअरेंज केले आहे. mu 0 will become in this side here. So B upon mu 0 minus M. So this is the magnetic field intensity formula here. H is equals to B upon mu 0 minus M here. म्हणजेच magnetic field कशावर डिपेंड आहे? It should depends upon the magnetic field intensity and magnetization. Both are having the same unit. Magnetic field intensity आणि magnetization दोघांचे युनिट कसं आहे? सेम आहे, एम्पियर पर मीटर here. Ampere per meter here. So if you have to ask in exam here, derive the relation for the magnetic field intensity, you have to derive the relation up to here. So H is equals to B upon mu 0 minus M here. And if you have to ask what is the relation for the magnetization, then you have to change this equation in terms of the M. So this is the theory regarding with the magnetization and magnetic field intensity here. Now we are deriving one relation regarding with the magnetic susceptibility. How you convert this H and the M in terms of the magnetic susceptibility here. So we will take the next topic here. That what is the derive the relation between the H and the M here. That is the magnetic susceptibility. Next we will obtain the magnetic susceptibility relation. So as per the magnetic field intensity and magnetization relation is considered, H is equals to B upon mu 0 minus M. H and M both are having the same unit, that one is the ampere per meter. दोघांचे unit same आहे, ampere per meter. Now we will convert this equation in terms of the magnetic susceptibility here. Which one is the most important thing in the magnetic materials here?
So as per the magnetic field is considered or magnetization induced consider. मॅग्नेटायझेशन कशावर डिपेंड आहे तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. तुम्ही जर हे रिलेशन बघितलं तर मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी बोथ आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर हियर. इट मीन्स as the magnetic field intensity increases, magnetization will be increased here. So magnetization induced, it is directly proportional to the magnetic field intensity here. Now this magnetization and magnetic field intensity, as both are directly proportional here, there is a one proportionality constant here, and that proportionality constant, it is called as a chi. हे जे symbol आहे, that is nothing but the chi here, and that magnetic proportionality constant, it is called as a magnetic susceptibility. जसं इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण इलेक्ट्रिक ससेप्टिबिलिटीचा सिम्बॉल आहे, तसंच मॅग्नेटायझेशन मध्ये मॅग्नेटायझेशन इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच. That directly proportionality constant is called as a magnetic susceptibility, and it is denoted by the chi here. Now this chi, there is a relation between the m and h. M is equals to chi into the h here. Now we are already obtaining this relation. B is equals to mu 0 h plus m here. But here what is m? M is equals to chi into the h here. So instead of this m, we can substitute here the chi into the h here. As we are substituting the chi into h, in this bracket the h will be the common here. So you will get the mu 0 h 1 plus chi here. आले लक्षात. इथं b is equals to काय झालेलं आहे, फक्त आपण m च्या ऐवजी काय केलेलं आहे, chi h सबस्टिट्यूट केलं. सो chi h मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर ब्रॅकेट मधून h कॉमन काढलेला आहे. सो b is equals to mu 0 h 1 plus chi, and this bracket term 1 plus chi, it is nothing but the mu r here. Bracket term 1 plus chi, it is nothing but the mu r. This is nothing but the relative permeability here. Magnetic material मध्ये हे constant term जे आहे, that is called as a relative permeability. Here mu 0 magnetic permeability, mu r relative permeability, chi magnetic susceptibility. So instead of this 1 plus chi, you can substitute here the mu r here. So you will get the relation B is equals to mu 0 mu r into the h here. Now this mu 0 into mu r, it is nothing but the mu here. Mu 0 into the mu r. Instead of this, you can write down here the mu here. That is the magnetic susceptibility here. Magnetic susceptibility. So B is equals to mu h. Mu is the constant here. So instead of this, you can write down here the in this equation B is equals to mu 0 mu r. It is nothing but the mu here. So you will get the relation B is equals to mu into the h. आणि जर तुम्ही ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं, इथे जर b च्या ऐवजी mu h सबस्टिट्यूट केलं, देन काय होईल, तुम्हाला इक्वेशन मध्ये mu h जर कॅन्सल केलं तर सगळीकडे काय होईल, h कॅन्सल होणार. फक्त तुम्हाला काय भेटणार आहे तर mu इज इक्वल्स टू mu 0 1 प्लस काय आहे. दोन्ही साइडला h असल्यामुळे h काय होणार आहे, कॅन्सल होणार. म्हणजे इन्स्टेड ऑफ दिस b, सपोज यू आर राइटिंग हियर द mu h, then this h will be cancelled, this h will be cancelled. You will get the mu equals to mu 0 1 plus काय here. हे रिलेशन आहे mu आणि mu नॉट मध्ये. तर हे जर रिलेशन तुम्हाला डिराइव्ह करायला विचारलं तर तुम्हाला इथपर्यंत हे डिराइव्ह करता आलं पाहिजे. काय काय केलं आहे आपण ह्या इक्वेशन मध्ये, हे डेरिव्हेशन मध्ये आपण एक सॉलिनॉइड कन्सिडर केला. सॉलिनॉइडची मॅग्नेटिक फील्ड फाइंड आउट केली, mu 0 n आहे, ऑलरेडी ती तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामध्ये आपण एक मॅग्नेटिक मटेरियल सबस्टिट्यूट केलं की त्या मॅग्नेटिक मटेरियलमुळे किती मॅग्नेटायझेशन होतं, मग त्याचा आपण फॉर्म्युला फाइंड आउट केला mu 0 m. टोटल मॅग्नेटिक फील्ड आहे mu 0 ni प्लस mu 0 m हे. आणि त्याच्यानंतर हे इक्वेशन आपण मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी मध्ये कन्वर्ट केलं बाय युजिंग द फॉर्म्युला h इज इक्वल्स टू n आहे. जेवढे नंबर ऑफ टर्न्स जास्त तेवढी मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी जास्त. मग त्याच्यावर इक्वेशन भेटलं मॅग्नेटायझेशन आणि मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी मध्ये h इज इक्वल्स टू b अपॉन mu 0 मायनस h. नंतर काय केलं आपण, फक्त वी आर कन्वर्टिंग दिस इक्वेशन इन टर्म्स ऑफ द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मग त्याच्यामध्ये काय रिलेशन आहे, m इज इक्वल्स टू chi h. काय म्हणजे काय, मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. आणि फक्त ते इक्वेशन आपण ह्या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केलं, तिथे h काय होणार, b इज इक्वल्स टू mu 0 h प्लस chi h. मग आपल्याला एक ब्रॅकेट भेटणार 1 प्लस chi, दॅट इज नथिंग बट द रिलेटिव्ह परमेबिलिटी, दॅट इज द mu r here. Then we are converting this equation in terms of the mu here. So mu is equals to mu 0 1 plus chi. Okay, so this one is the magnetization and magnetic field intensity. Okay, so today I will stop here. Here we are completing the theory of magnetization and magnetic intensity from the chapter number 11, magnetic materials. Okay.